पारित केला, पण त्याचा अंमल नाही झाला. आता कोण काय करणार? आजपर्यंत पुण्यातल्या त्या ट्रस्ट मधल्या लोकांना माहिती नव्हतं की इथे असं असं होणार आहे लाडू. हा आमचा शाळा आहे तो देवेंद्र, तो तुम्हाला माहिती नाही होणार, नाही जाणार. बरोबर कुठे कारस्थान केलंय की नाही, केलं की नाही, करतातच ते. म्हणून हे षडयंत्र आहे, लक्षात ठेवा. ब्राह्मणवाद हे षडयंत्र आहे. या षडयंत्रांपासून बाबासाहेबांनी कसं वाचवायचं? ब्राह्मण व्यक्ती विरुद्ध लढणं म्हणजे ब्राह्मणवादाविरुद्ध लढणं नव्हे, ब्राह्मणत्वाविरुद्ध लढणं. हे सगळे ब्राह्मणवादाशी समर्थन करणारे निर्णय हे भारतीय शेतीवाला सरकार घेते आणि घटनेच्या मूलभूत अधिकारांना धक्के मारत आहे. त्यांनी घटना बदलली काय? काहीही न करता जे जे दिलं काँग्रेसवाल्यांना लागलं नाही 147 खासदारांना निलंबित करून त्यांनी 121 कलमाच्या आधारावर सुप्रीम कोर्टाचा दिशानिर्देश बरकावून लावला. त्यांनी निवडणूक आयोग, प्राईम मिनिस्टर, कॅबिनेट मंत्री आणि त्यातला जो विपक्ष होता काय गांधी हजरच नव्हता ना, त्यावर बहुमतानं दोनही निवडणूक आयोग त्यांनी अशा कुटील पद्धतीनं निवडले, कुटील पद्धतीनं, आणि कायद्यात रूपांतर केलं लोकसभेत राज्यसभेत पारित करून. तो अंमल झाला ना. आता तो जे सरकार बदलेल पुन्हा तो कायदा बदलावा लागेल तुम्हाला, कारण तो मूलभूत अधिकारांवरती गदा आणणारा आहे. घटनेच्या 61 या कलमानुसार अजूनही या निवडणुका, सार्वजनिक निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्या. पण हे शेडीवालं सरकार, जागवावालं सरकार कुठील या निवडणूक आयोगांना हातात घेऊन आपला अधिकार त्याचं विकृतीकरण केलं. या अधिकारासंबंधी सुप्रीम कोर्टातल्या वकिलांची टीम सुप्रीम कोर्टात गेली. न्यायनिवाड्याचा ज्या दिवशी होता त्याच दिवशी केरळामधला कलेक्टर तो आपला मशीन त्याच्या हातात येते आणि तो कलेक्टर कुठेही बटन दाबतो, चालली कमळाबाईवर. अरे कमीत कमी बिघडली असेल ना, तरी दुसऱ्यावर बिघडली असेल तर दुसऱ्या चिन्हावर जायला हवी ना. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव एवढे त्यांचे खासदार निवडून आले तरी त्याचा या ईव्हीएमवर विश्वास नाही. मी गावला जापानला जे सायंटिस्टांना भेटून आलो, ते सायंटिस्ट काय म्हणतात, इट्स ईव्हीएम इज अ फेक मशीन, टोटली फेक मशीन. आणि हा निवडणूक आयोग सांगत होता आपल्याला, देशातल्या जनतेला, इंटरनेटशी जोडलेली नाही, खोटं आहे. तू महाखोटाळा माणूस आहे, याच्यावर कलम चालवायला हवं, महाभियोग यांच्यावर चालवायला हवा. एवढंच नव्हे, या कुणी असू दे, पण हा मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या नागरिकांना भारतीला कसं असो. लोक हे सरकारनी 25 वर्ष स्वातंत्र्याची झाली, ज्या रौप्य महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा केला, पण त्या तिरंग्याच्या झेंड्यावर न हा चौथा रंग आहे ना, धम्मचक्र, त्याच्यावर लोकसभेत राज्यसभेत चर्चा नाही. माहिती नाही आता कोण करेल तिथे. आमचे 4 रिपब्लिकन पार्टीचे खासदार गेले होते, यांना सांगत होतो बरं घंटा वाजवून त्याच्यावर चर्चा करा. का बरं चर्चा करत नाही? कोणीच नाही चर्चा केली. समजलं? चर्चा करता आली पाहिजे की नाही? चर्चा करता आली पाहिजे. हे तू बच्चे आरंभ बच्चू, अधिपती बच्चू, अनंतर बच्चू, बाबासाहेब आंबेडकरांनी तिरंग्यावर चौथा रंग काय कोरला? ओम गोमेंटू 4 हरिय सत्य. या सत्याचा अनुभव घेण्यासाठी राजकीय राज्यकर्त्यांनी काय करावं? घटनेच्या 21व्या कलमानुसार तुम्ही मिनिट ग्रुप मध्ये पहा. मिनिट ग्रुप मध्ये चर्चा होताना बाबासाहेबांची कुठलाही राजकीय पार्टी, कुठलीही राजकीय दल सत्तेवर आलं असलं तरी त्यांनी या साऱ्या जमिनीचं आणि साऱ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण करायचं. महाराज सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी राजे महाराज लोकांना जो उपदेश केला होता, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता धार्मिक राज्यांनी करावी. म्हणून रोज वंदनेत आपण म्हणतो, देव वस्तू काले न सत्य संपत्ती हेतुच पितो भवतू लोको, राजा भवतू धम्मिको. राजा धार्मिक बनला पाहिजे. हा राजा नाही,
तो म्हणे परमेश्वराने पाठवला करून शपथ झाली आई वडिलांच्या पोटी जन्माला नाही यायला म्हणतात कसं होईल या देशात एक डिग्रीवाला फेक प्राईम मिनिस्टर आहे काय कराल तुम्ही हे लपून कुठपर्यंत ठेवा तुम्ही ते मोहन मामाच्या लक्षात आले त्याच्या लक्षात नाही आलं का तर जळ पकडली पाहिजे मोहन मामाने हा आग्रह धरला त्याच्यामध्ये हा पूल बांधताना त्याला विचारल्याशिवाय नाही बांधला लक्षात घ्या हे म्हणून मी षडयंत्र आहे बाबासाहेबांची दृष्टी हे आपल्या व्यवहारात उतरण्यासाठी बुद्धाच्या चष्म्याने पाहता आलं पाहिजे आपल्याला प्रत्येक प्रश्नाकडे बुद्धाचा चष्मा काय होता आता दीक्षाभूमीवर तुम्ही बोला अरे हे धर्मक्रांती आहे जगात जेवढ्या राजकीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्रांती झाल्या जेवढी स्थित्यंतर झाली त्या सगळ्या स्थित्यंतरापेक्षा नागपूरच्या धर्मांतराचा धम्मक्रांती सोहळा ही धम्मक्रांती 14 ऑक्टोबरची आणि 16 ऑक्टोबरची चंद्रपूर